जय शिवराय मित्रांनो, 2020-2021 मधील पीक विम्यासंदर्भामध्ये एक मोठा अपडेट आहे मित्रांनो. तत्पूर्वी व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती सविस्तर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. खरीप 2020 ते 2021 मध्ये जे रखडलेला जे पीक विमा आहे ते पीक विमा आता सर्व शेतकऱ्यांना मिळण्याची जे मार्ग होते ते आता मोकळे झाले असून हा पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे. हे एक अपडेट आहे मित्रांनो. हे सविस्तर आपण जाणून घ्यायचं आहे आपल्याला. तर 2020 आणि 2021 मध्ये ज्या बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनीकडे जे पीक विमा कंपनीने जे शेतकऱ्यांचे पीक विमा घेतला होता 2020-2021 मध्ये जवळपास सर्व जिल्ह्यातील पीक विमे 200 ते 300 कोटीचा पीक विमा हा कंपनीकडे शिल्लक राहिला होता आणि त्या वेळेस कंपनीने हा पीक विमा देण्यासाठी नकार दिला होता. कारण त्यांनी 2020-2021 शासनाचा एक निर्णय आला होता की 72 तासाच्या आत कळविणे, ऑफलाईन किंवा ऑनलाईन. परंतु कंपनीने असं सांगलं होतं की आम्हाला कुठल्याही प्रकारची ऑनलाईन तक्रार किंवा ऑफलाईन तक्रार आमच्याकडे झालेली नाही किंवा अपडेट झाली नाही, त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा देऊ शकत नाही, अशी आडमुठी भूमिका 2020-2021 बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनीने घेतली होती. आणि त्यांच्या विरोधात याचिका ही कैलास पाटील, राणा जगजितसिंग, ओमराजे निंबाळकर हे स्थानिक जे आमदार होते यांनी कंपनी विरुद्ध याचिका टाकली होती. आणि तीच याचिका आता जवळपास क्लिअर झाली असून कोर्टाने सक्त आदेश कंपनीला दिलेले आहेत. आणि आता सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा 2020-2021 जे बाकी राहिला होता अशा सर्व शेतकऱ्यांना वाटपाचे आदेश शासनाने तर्फे खूप प्रयत्न, विधानसभेत हा विषय निघाला होता आणि बरेच याविषयी चर्चा झाली. परंतु आता कोर्टाने याचिकेविरुद्ध आपला निर्णय जाहीर करत हे सर्व शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचे आदेश हे कोर्टाकडून देण्यात आलेले आहे. आणि आता जवळपास या सर्व शेतकऱ्यांना आता एक शेवटची याचिका राहिलेली आहे आणि त्याच्यावर आता फक्त कोर्टाचा जे निकाल आहे आता ते जाहीर होणार आहे. आणि जवळपास हे 99% फिक्स झालेलं आहे की हा निकाल शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ लागणार आहे, म्हणजे बजाज अलायन्स कंपनीच्या विरोधात निकाल लागणार आहे. आणि त्यांना सगळ्यात जास्त जे पीक विमा जे वाटप करायचे आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करावा लागणार आहे. हे एक मोठा धक्का कंपनीला लागला आहे आणि ते लागलीच. आता कोर्टाचा शेवटचा जे निकाल आहे ते झाल्याच्या नंतर कंपनीला कोणत्याही परिस्थितीत पीक विमा वाटप करायचा आहे. हे एक तुमच्यासाठी मोठा अपडेट होतं. चला मित्रांनो, जे महागला जे रखडलेला पीक विमा आहे असा हा मिळणार आहे. विशेष करून त्याच्यामध्ये जे 2 जिल्हे होते त्याच्या सर्वात आधी समावेश आहे मित्रांनो. त्याच्यात धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर. आणि ज्या जिल्ह्यामधील जे कंपनी बजाज अलायन्सचे जे इन्शुरन्स ज्यांनी घेतला होता अशा सर्व शेतकऱ्यांनी आता पीक विमा मिळणार आहे. हे एक मोठा अपडेट होतं मित्रांनो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.